सांगायचं सर गॅस संपलाय माझा, रांगेत उभा राहायचंय, सुट्टी घेऊ का? चुलीवर मी काय थापत बसणार नाही आता सांगते. चुलीकडे चूल पेटवायची डायरेक्ट. लाकडं कुणा आणणार? तुम्ही आणणार लाडके ताजी. काय करते? चहा करते. चहा ते इंडक्शन वर कर. मी काय गॅस बीस संपल्यावर आणत नसतो. रांगेत बिगेत थांबणार नाही मी काय. मग काय करणार? थांबावंच लागेल ना गॅस संपल्यावर. आता 2 महिने होऊन गेले गॅसला. हो तर मला काय करायचंय मग? तू वापर जपून वापरायचा. हा आता कसं होतंय? कसं होतंय म्हणजे? मग तसंच पाहिजे तुम्हाला. रांगेत उभा मी राहायला. काय रांगेत थांबणार नाही. होय काय? गॅस संपला तर मग तू आणि मी म्हटलं तर मी काय स्वयंपाक करणार नाही. असं कसं स्वयंपाक करणार नाही? सांगताय रांगेत उभारणार नाही, रांगेत उभारणार नाही. आताची वेळच तशी आहे ना, तसं करायलाच पाहिजे तुम्हाला. नाही तर चुलीवर मी काय थापत बसणार नाही आता सांगते. चुलीकडे यायचं आता. बाद झालं गॅसची मजा. तुम्ही आणा की गॅस. 2-2 दिवस उभा राहा रांगेत. मला काय करायचं? कामाला कोण जायचं 2 दिवस रांगेत उभं राहिलं? मग जेवायला नको का तुम्हाला? ते तू बघ काय करायचं. इंडक्शन आहे ते इंडक्शन वर करायचं सगळं. इंडक्शनवर किती वेळ करणार? लाईट गेलं तुम्ही काय करणार सांगा? चूल पेटवायची मग डायरेक्ट. चूल पेटवायची डायरेक्ट. लाकडं कुणा आणणार? तुम्ही आणणार लाडके ताजी. लाडके ताजी लाकडं घेऊन या. आणि पेटवायची कुठं? गॅलरीत. गॅलरीत. सिलेंडर संपल्यावर काय करायचं मग? आधीच भेटत नाही. रांगेत थांबायला काय नाही, पण भेटायला तरी पाहिजे. भेटतंय. बाकीच्यांना भेटलंय की 2-2 दिवस थांबलेत ते. मग सुट्ट्या घ्यायच्या. मग खायला पाहिजे तर सुट्ट्या घ्यायच्या. मग सुट्ट्या 2 दिवस फिरायला सुट्ट्या घेत नाही तुम्ही. ह्याला तरी सुट्टी घ्यायची. सरांना सांगायचं सर गॅस संपलाय माझा, रांगेत उभा राहायचंय, सुट्टी घेऊ का? ते काय मला माहित नाही. मी काय थांबणार नाही रांगेत. गॅस जपून वापर. 2 महिने आपला गॅस 2.5 महिने जातोय. 2 महिने गॅस ऑलरेडी संपलेला आहे. 8 दिवसात कधी पण गॅस संपू शकते. आताच सांगते मी. 8 दिवसात कधी पण संपल त्याचं काही सांगताच येणार नाही, कारण की सिलेंडर हालायला लागले. मग डायरेक्ट गॅलरी मध्ये चूल मांडायची, लाकडं आणू आणि चुलीवर थापायच्या भाकरी भाजी. लाकडं त्याला काय विकत आणून देतो. त्या लाकडाला लाईन मध्ये उभं राहायची गरज नाही. या तुम्ही शहरावरनं गावाकडं. बरोबर आहे ना. गावाकडेच मजा आहे. शहरात बघितलं नाही असं. मग गावाकडे कुठेही चूल मांडली की झालं चालू. इकडे काय आहे आता? तुम्हाला काय झालं चालू? तुम्हाला काय खायला भेटलं बाद झालं. बायको तिकडे कशी काय करणार जेवण? टायमावर पाहिजे फक्त. मग काय टायमाला पाहिजे, डबा पाहिजे टायमाला. त्यात आणि कमी काढायची. मग जे चांगलं झालं नाही त्यात कमी पाहिजे, नाही. चमचमीत पाहिजे, तेच पाहिजे. मला काय सांगू नको. हे असं 2-2 गॅस चालू ठेवल्यावर कसं व्हायचं? धंदन गॅस काय उगाच चालू ठेवल्यात काय? एक वापर ना. एक वापरल्यावर कमी संपल. मग चहा प्यायचं नाही का आपण? गॅस संपायचाय म्हणून. काय नको सांग. गॅस संपून आता इथं टंचाई आली. बुकिंग सुद्धा होईना. मग मी तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तुमचं कर्तव्य आहे ते. बाहेरचं जे असते ना ते सगळं पुरुषांनी करायचं असते, माहितीये का? कारण की घरातलं काही तुम्ही काम काढीच करत नाही. बाहेरचं तरी करायला पाहिजे ना. कोण करताय मग घरातलं? कोण काढायचं? मी आणि माझी बेबी. पप्पाला सांग गॅस भरून आणा. लाईन मध्ये कोण थांबणार? सोन मम्मी? पप्पा पप्पा थांबणार. मग मित्रांनो तुम्ही पण गॅस आणला नसेल तर नक्की आणा, कारण की युद्धाचं काही सांगता येत नाही बाबा. वाढलं तर वाढेल, कमी झालं तर कमी होईल, काहीच सांगता येत नाही. असंच गोंधळ चालू आहे. म्हणजे रिकामी साधी रिकामी टाकी सुद्धा आमच्या वेलीमध्ये कोणी देत नाहीये. काय सांगायचं बाबा, कारण की सगळ्यांनी टाक्या ना भरून तरी आणले, नाही तर कोणाच तरी संपल्या. आणि कसं आहे माहिती का, गॅस संपल्यावर ना 30 दिवसानंतरच भरू देणार गॅस. त्यामुळे ना कुणाकडेच गॅस भेटणं झालेला आहे. काय प्रॉब्लेम आहे, लय डेंजर आहे. आता माझा तरी गॅस कधी जाईल काय सांगताच येत नाहीये. ते इंडक्शन आहे म्हणून जरा तरी चालायला लागले कसं बस. इंडक्शन घेताना पण यांनी कटकट केली होती. कटकट 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 प्रत्येक वेळेला कटकट असते यांची, माहितीये का? खरं सांगते. आणि आता बरं झालं बाई तू इंडक्शन घेतलं. मग माझ्या भावाने पैसे पाठवलं होतं 1,500 रुपये. स्टार्टिंगला हप्ता पडला होता ना 3,000चा. तेव्हा कुकर आणि इंडक्शन मी एकदम घेतलं होतं, माहितीये का? आता लाडक्या बहिणीला आता दोरामध्ये फुकायला लागलाय चूल. लाडक्या बहिणींना म्हणून तर इंडक्शन घेतलं. भावाची कृपा आहे माझी, तुमच्या दाजींची. त्याच भावांची कृपा आहे. फुका
गॅसवरून चुलीकडं. हा आता काय करणार ते तरी काय करणार युद्ध चालू आहे तर इथं त्यांच्या युद्धामुळे आमच्या घरात युद्ध चालू आहे. गॅस आणा गॅस नाही. हा तर मित्रांनो तुम्ही पण आणा लवकर आणि आमच्या चॅनलला ना पटकन सबस्क्राईब करा. काय व्हिडिओ नक्की बघा पूर्ण. बाय.